श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 831. आपण गेल्या कथा निरूपणामध्ये या वर्षा ऋतूच्या मध्ये घडणाऱ्या या वेगवेगळ्या घटनांच्या आधाराने जीवनाची सूत्र समजून घेत आहोत. प्रभू रामचंद्र या प्रवर्षण पर्वतावरून या सृष्टीचं निरीक्षण करतायत. सुंदर अन्नाने युक्त असलेली शेती वाऱ्यावरती डोलताना पाहून प्रभू रामचंद्र अत्यंत आनंदित होतात. याचं कारण की प्रभू रामचंद्रांना या अन्नयुक्त डोलणाऱ्या हिरव्यागार शेतीमधून उपकारी पुरुषाची संपत्ती कशी असते याचं दर्शन होत आहे. रात्रीच्या घनघोर अंधकारामध्ये शोभिवंत दिसणारे काजवे जणू काही दंभी लोकांचा समाज एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीने ते समाजाला प्रभावित करतात, परंतु त्यांच्या प्रकाशाचा उपयोग त्यांच्यापुरता देखील होऊ शकत नाही. त्यांनी हे सूत्र आपल्याला समजावून सांगितलं. स्वतंत्र झाल्यामुळं स्वैराचारात गेलेल्या स्त्रियांचं प्रभू रामचंद्रांनी शेताच्या बांधांना फुटून वाहत असलेल्या पाण्याबरोबर तुलना करून पाहिलं. जे चतुर शेतकरी आपल्या जमिनीला नित्य साफ करत आहेत, कुठल्याही प्रकारचा तण गवत याला ते थारा देत नाहीत, याला पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र मनात विचार करतायत की विद्वान लोक देखील आपल्या अंतःकरणाला अशाच पद्धतीने नित्य शुद्ध ठेवत असतात. कलियुग आल्याने जसा धर्म हा हद्दपार होतो, त्याप्रमाणे या वर्षा ऋतूमध्ये चक्रवाक देखील सर्व भूलोकाला सोडून मानस सरोवराच्या दिशेने गेलाय. अशा रीतीने प्रभू रामचंद्र ही वेगवेगळी निरीक्षण करत आम्हाला परमार्थाची आणि जीवनाची अनेक सूत्र समजावून सांगत आहेत. आपण या 15व्या दोह्याच्या चिंतनामध्येच आज या तिसऱ्या कथा निरूपणामध्ये प्रवेश करत आहोत. आणि आज श्री महाराजांच्या इच्छेने कदाचित आपल्या या दोह्याला आपण पूर्णत्वापर्यंत नेऊत आणि तत्पश्चात जर वेळ उरला तर 16व्या दोह्याचं गायन करूत. प्रभू रामचंद्रांची दृष्टी या समस्त भूलोकावरती पडत आहे. प्रवर्षण पर्वताच्या उंचीवरून प्रभू रामचंद्र या सृष्टीच्या वेगवेगळ्या असलेल्या बारकाव्यांना पाहतायत. खरं तर एक सुंदर हिरवागार गालिचाच या सृष्टीने परिधान केलाय, परंतु प्रभू रामचंद्रांची अतिसूक्ष्म दृष्टी अशाही काही भूभागाच्या टप्प्यांवरती जातीये जिथं एवढा पाऊस पडूनही साधा एखादा गवताचा तण देखील दिसत नाहीये. त्या जमिनीचं निरीक्षण करताना प्रभू रामचंद्रांच्या लक्षात येतं की अरे, ही तर नापीक भूमी आहे. त्या नापीक भूमीमध्ये कितीही पाऊस पडला, कितीही पद्धतीने त्याची मशागत करून तिथं काहीतरी लावण्याचा प्रयत्न केला, तरी त्या नापीक भूमीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीक येऊ शकत नाही. साधं गवत देखील तिथं उगवत नाही. खरं तर ही नकारात्मक स्थिती आहे. बघा, आपण समर्थांच्या दासबोधामध्ये जी शिष्य लक्षणं सांगितलेली आहेत त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या याच उदाहरणाचा वापर करून गुरु शिष्याचं नातं समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलंय की जसं भूमीमध्ये बीज पडतं, पण तू जर ते नापीक भूमीमध्ये पडलं तर ते तिथं विकसित होऊ शकत नाही. याप्रमाणे सत्शिष्य आणि जो अपात्र शिष्य आहे यांच्यामधला फरक समर्थांनी आपल्याला त्या उदाहरणाच्या आधाराने समजावून सांगितलाय. इथं तेच उदाहरण घेऊन प्रभू रामचंद्र आपल्याला एक सकारात्मक बाजू या नापीक भूमीची सांगत आहेत. बघा, म्हणजे एकच उदाहरण आहे, परंतु समर्थांनी एका भूमिकेतून त्याला पाहिलंय
प्रभू रामचंद्र अर्थातच गोस्वामी तुलसीदास त्याला दुसऱ्या बाजूनी पाहतायत. ही जीवनाची सर्व दृष्टीने पाहण्याची ही अवस्था आहेच संतांच्या विचारांचं खरं वैभव आहे. बघा, प्रभू रामचंद्र या नापीक भूमीकडे पाहतायत आणि मनामध्ये विचार करतायत की इथं एवढी वर्षा होऊनही इथं कुठल्याही प्रकारच्या गवताचे तण देखील दिसत नाहीत. काय असेल बरं कारण? आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही भूमी उपयुक्त नाहीये पिकासाठी, ती नापीक आहे. आणि त्या उदाहरणावरून प्रभू रामचंद्रांच्या लक्षात येतंय की जिमी हरिजन ही उपजन कामा. हरिभक्ताच्या हृदयामध्ये काम हा अशा पद्धतीने कधीच उत्पन्न होत नाही. कामरूपी तण हा हरिभक्ताच्या हृदयामध्ये विकासच करू शकत नाही. बघा किती उदाहरणं आहेत संतांच्या जीवनामधली की ज्या ज्या वेळेला त्यांच्यावरती अशा कामविकाराच्या दृष्टीने काही वातावरण तयार करण्यात आलं. कदाचित हे कामदेवाचं सैन्य हे जे आपण रूपक या मानसमध्ये वारंवार ऐकत आलो, तशीच ही कदाचित कामदेवाच्या सैन्याची अवस्था या संतांच्या अवतीभोवती घुटमळत असायची. बघा, स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेलेत. तिथं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांबरोबर राहावं लागलेलं आहे. अशातच आपण त्यांच्या चरित्रामधलं ते एक उदाहरण जाणता की एक तरुण सुंदर अमेरिकन स्त्री स्वामी विवेकानंदांच्या प्रेमामध्ये पडली. तिला स्वामी विवेकानंदांशी विवाह करायचा होता. स्वामी विवेकानंद हे मूळतःच वैराग्यशील संत आणि एक दिवशी त्यांच्या एकांताचा तिने गैरफायदा घेत त्यांच्यासमोर आपला हा प्रस्ताव मांडला. स्वामी विवेकानंद तिला म्हणतायत की आपल्याला माझ्याशी का विवाह करायचा आहे. यावरती ती स्त्री स्वामी विवेकानंदांना म्हणते की मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे, म्हणून मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. यावरती स्वामी विवेकानंद क्षणामध्ये तिच्या समोर एका गुडघ्यावरती खाली बसून हात जोडून म्हणतात की मग यासाठी विवाह करण्याची काय गरज आहे, मीच आज तुझा पुत्र होऊन जातो. एकांत आहे. या अमेरिकन संस्कृतीसारखी स्वतंत्र विचाराची संस्कृती अवतीभोवती आहे. म्हणजे एक प्रकारे कामदेवाची ही सेनाच अवतीभोवती आहे खरं. परंतु तरी देखील ज्याचं वैराग्य चळत नाही. हीच या हरिभक्तांची नापीक भूमी आहे, जिथं कुठल्याही प्रकारचा काम हा कधीच उपजला जात नाही, तिथं तो कधी पिकतच नाही. आणि काम याचा अर्थ केवळ या शरीराचा असलेला हा एक विकार इतक्यापुरताच तो मर्यादित नाही. बघा, श्री महाराज देखील अलिबागला त्या सदुभाऊ लेलेंच्या घरी गेले होते. श्री महाराजांना त्यांनी मोठ्या प्रेमाने ठेवून घेतलं आणि महाराज नेहमी जाण्याची भाषा करू लागले की काही ना काहीतरी कारण काढून त्यांना ते आणखीन ठेवून घ्यायचे. एक दिवशी श्री महाराज म्हणाले, नाही मला आता निघायचंच आहे. म्हणून याने श्री महाराजांना एक छान मोठा चांदीचा पेला आणून दिला. बघा, तांबा आणि पेला अशा पद्धतीने चांदीचा सुंदर नक्षीकाम असलेला श्री महाराजांच्या त्याने हातामध्ये दिला. महाराजांनी तो पाहिला आणि क्षणामध्ये जोरात जमिनीवरती तो आपटला. म्हणाले, मला ह्याच्यासाठी बांधून ठेवलं होतं का रे? तुला बुवाची किंमत ह्याच्यासाठीच करायची होती का? असं म्हणून श्री महाराज लगेच तिथं आपली झोळी उचलून निघून गेले. काय हरकत होती एक चांदीचा पेला जवळ ठेवायची? आपल्या झोळीमध्ये तो राहू शकला असताना. परंतु जे पतंजलीची अष्टसूत्री आहे ना सज्जनो, त्यामध्ये अपरिग्रह हा शब्द आम्ही वापरतो खरं मोठ्या प्रेमाने, परंतु तेही आमचा बँक बॅलन्स चेक करत करत अपरिग्रहाच्या गोष्टी आम्ही करतो. बरं, अपरिग्रह तर या संतांना शोभून दिसतो.
ज्यांच्या या नापीक भूमीमध्ये कुठल्याही प्रकारच्या विकाराचा तण चुगवला जात नाही. बघा, श्री महाराजांना प्रथम पत्नीच्या देहांतानंतर त्यांच्या आईची खूप इच्छा होती की त्यांनी विवाह करावा, गावचं आपलं हे कुलकर्णी पण सांभाळावं, चांगला संसार थाटावा. आणि श्री महाराज देखील अत्यंत तरुण होते आणि त्यांच्या रूपाबद्दल काय सांगावं आपण. श्री महाराज प्रत्येक वेळेला आपल्या विवाहाचा विषय आला की काहीतरी सांगून टाळायचे, परंतु एक दिवशी शेवटी आपल्या आईच्या इच्छेखातर आईला ते म्हणाले, आई, मला जी मुलगी पसंत असेल तिच्याशी मी विवाह करीन, ती तुला स्वीकारावी लागेल. आई म्हणाली, बाबा गणू, तुला जे करायचं ते कर, माझी फक्त एकच इच्छा आहे म्हातारीची की तू चांगला संसारामध्ये रमावा. आणि महाराज गेले आटपाडीला. तिथं त्या देशपांडेंच्या वाड्यामध्ये म्हणे मी विवाह योग्य अशा वधू संशोधनासाठी आलेलो आहे. त्या देशपांडेंना 3 मुली होत्या. त्यामधल्या त्यांनी मोठ्या मुलीला, जी आंधळी होती, तिला आतल्या खोलीत बसवून ठेवलं होतं, कारण की तिला कोणाशी विवाह करायला आणणं हे एखाद्या बापाला देखील धर्मसंकट वाटावं. आपल्या 2 ज्या सुंदर मुली होत्या त्यांना त्यांनी विवाहाच्या दृष्टीने श्री महाराजांच्या कडे पृच्छा केली. महाराज म्हणाले, नाही, ह्या दोघी नाही, आणखीन एक कोणीतरी आहे ना तुमच्याकडं. तेव्हा ते म्हणाले, आहे खरं, पण अहो कसं सांगू, त्या जन्मतःच आंधळ्या आहेत. श्री महाराज म्हणाले, त्यांनी मला काही फरक पडत नाही, मी तिच्याशीच विवाह करायला आलोय. एका बापासाठी देखील हा आनंदाचा क्षण होता. आणि श्री महाराजांनी आपल्या या देशपांडेंच्याकडच्या या ज्येष्ठ कन्येशी, ज्या जन्मतःच आंधळ्या होत्या, त्यांच्याशी विवाह केला. आपल्या घरी आणलं. आईला म्हणाले, आई बघ किती सुंदर तुला सुनबाई आणलेली आहे, जी कधीच तुझ्याकडे डोळे देखील वर करून पाहणार नाही. काय हे जीवनामध्ये असलेल्या या इच्छांची तिलांजली दिलेले स्वाभाविक वैराग्यशील संतांचं हे चरित्र सज्जनो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र अशा या हरिजनांची आपल्या अंतःकरणामध्ये बढाई, त्यांचा विचार करतायत की हे असे हरिजन आहेत की जिमी हरिजन ही उपजन कामा. ज्यांच्या नापीक भूमीमध्ये कितीही पाऊस पडला, कितीही पद्धतीने समाज अनुकूल असला, तरी तिथं साधं गवत देखील उगवत नाही. बघा, आपण अगदी रामायणाच्या आधाराने विचार केला तर भरतजींच्या बाबतीमध्ये देखील सर्व अनुकूलता होती ना. बघा, त्यांना किती जणांनी अनुमोदन दिलं होतं की अयोध्येचं राज्य स्वीकारा. सर्वप्रथम राजा दशरथाची तशी इच्छा होती. मुनी वसिष्ठ कुलगुरू सांगतायत, आपल्या सगळ्या आई सांगतायत, आपली सगळी असलेल्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंडळी आर्जव करतायत. प्रजा देखील हात जोडून म्हणतेय की भरतजी, आपण राज्य स्वीकारा. सर्व प्रकारच्या अनुकूलतेच्या वर्षा ऋतूचा हा भाग होता. आणि या उलट सुग्रीवाची काय अवस्था होती. जेव्हा बाली आतमध्ये मेला आहे का जिवंत आहे याची शहनिशा झाली नव्हती, तोपर्यंत सुग्रीव किष्किंधेमध्ये येतोय आणि सगळेजण म्हणतात, अहो आता ही राजगादी अशी रिकामी कशी ठेवायची, तुम्ही तरी बसा ना. आमचे सुचिकजी फार छान त्या दिवशी सांगत होते की हे आतमधून इच्छा असलेले, बाहेरून नको नको म्हणणाऱ्या लोकांसारखं या सुग्रीवाचं चरित्र आहे. खरं तर आतून खूप इच्छा होती की आपल्याला राज्य मिळावं. अनायासे ही संधी चालून आली. मग थोडंसं संकोच करत दाखवत, आता तुम्ही म्हणतच आहात तर काय करावं, असं म्हणून सुग्रीवाने ती गादी स्वीकारली. परंतु भरतजी काय म्हणतायत, तुम्ही मला असं का सांगताय, तुम्हाला कुठला स्वार्थ साधून घ्यायचाय माझ्याकडून. बघा, ह्याला निर्भयता लागते. मुनी वसिष्ठांसारखे कुलगुरू ज्या सभेमध्ये बसलेत तिथे देखील भरतजी हे 2 खडे बोल सुनावतात की तुम्हाला कुठलं हित साधून घ्यायचंय मला राजा करून. मला माझं हित खऱ्या अर्थाने कळतं आणि माझं हित आहे प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या चरणांजवळ. पूज्य मोरारी बापू किती सुंदर वाक्य म्हणतात की मी पदाचा अधिकारी नाही, मी कोणाच्या तरी पादुकांचा आश्रित आहे. मला तिथंच जाऊ द्या, तिथंच माझं हित आहे. आणि त्यामुळे एवढ्या या संपन्न अयोध्येचा
अतिसहजपणे त्याग करून भरतजी अनवाणी पायाने चित्रकूटवरती जाऊ शकतात. जिमी हरिजन ही उपजन कामा. सर्व प्रकारे अनुकूलता असूनही जो त्या अनुकूलतेच्या आधाराने आपल्या तत्वांपासून ढळत नाही, ज्याच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारची वासना निर्माणच होत नाही, अशा या नापीक जमिनीचं हे वैभव आहे. साधु चरित शुभचरित कपासू निरस बिसद गुणमय फल जासो. गोस्वामीजी साधूचं चरित्र अशा पद्धतीने निरस आहे हे आपल्याला सांगतात, परंतु त्या निरसतेमध्येच अनेक लोकांना त्यांच्या या लज्जेचं रक्षण करणारी वस्त्र शिवून देणारं असं हे कापसासारखं संतांचं चरित्र आहे. त्यामुळे ही नापीक जमीन देखील कदाचित निरस दिसत असेल, आपल्याला ती दोषयुक्त वाटत असेल, कारण आम्ही प्रापंचिक आहोत. जिथं संपन्नता सुफलता आहे तीच भूमी आम्हाला आवडणार. नापीक जमीन कोणाला आवडणार आहे? परंतु या नापीक जमिनीमध्ये देखील असलेलं गुण हे ज्याला दिसतात तो खऱ्या अर्थाने संत असतो. प्रभू रामचंद्र या सृष्टीच्या या सर्व वैभवाकडं अत्यंत मनापासून पाहत आहेत. बघतायत की या पावसामुळं अनेक प्रकारच्या जीवजंतूंची उत्पत्ती झालेली आहे. आपण बघा, अनेक ठिकाणी पावसामध्येच जन्माला येणारे आणि पावसाबरोबरच लय पावणारे अनेक जीवजंतू या सृष्टीमध्ये पाहतो. आणि ही सृष्टी देखील या सर्वांचा अत्यंत मनोभावे स्वीकार करत असते. कधीच ती कोणालाही नाही म्हणत नाही. हे विश्वची माझे घर या शब्दाचा खऱ्या अर्थाने या संतांनी ज्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये हे ब्रीद आचरून दाखवलं आणि जे खऱ्या अर्थाने परम सत्य आहे, या पृथ्वीवरती जन्माला आलेल्या कुठल्याही जीवाचा पृथ्वी कधी अव्हेर करत नाही. तू इथं का जन्माला आलास, तुझी काय गरज आहे, अशी तिच्याकडं कुठल्याही प्रश्नांची सरबत्ती या जीवासाठी नसते. प्रभू रामचंद्र या पृथ्वीचं हे वैभव पाहतायत. प्रत्येकाला सामावून घेण्याची तिची ही अत्यंत संयमी वृत्ती अभ्यासतायत आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये विचार येतोय की विविध जंतू संकुलमही भ्राजा प्रजा बाढ जिमी पायी सुराजा. जणू काही सुराज्य प्राप्त झाल्यानंतर प्रजेची वृद्धी व्हावी, त्याप्रमाणे अनेक प्राण्यांनी ही झालेली भरलेली पृथ्वी शोभायमान दिसत आहे. बघा, इथं सुराज्य या शब्दाचं आपल्याला सुंदर असं डेफिनेशन, त्याची व्याख्या गोस्वामीजी सांगत आहेत. एक सुंदर शब्द अनेक इतिहासकार, अनेक राजकारण्यांच्या मुखामध्ये असतो आणि तो म्हणजे स्वराज्य तर आम्हाला मिळालं, परंतु आता सुराज्य आम्हाला प्राप्त करायचं आहे. स्वराज्य याचा अर्थ स्वतंत्रता. स्वतंत्रता आम्हाला मिळाली, परंतु सुराज्य अजूनही स्थापन झालेलं नाही. काय फरक आहे स्वराज्य आणि सुराज्यमध्ये? स्वराज्य मिळालं, परंतु मनुष्य त्या मिळालेल्या स्वराज्यामधून रामराज्य निर्माण करू शकला नाही. रामराज्य काय आहे? जिथं प्रत्येकाचा स्वीकार आहे, जिथं प्रत्येकाच्या अस्तित्वाला सन्मान दिला जातो, जिथं कोणीही मोठा आणि कोणीही लहान अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये भेदभाव केला जात नाही. देर इज नो डिस्क्रिमिनेशन ऑन कास्ट, ग्रीड और हिज स्टेटस. कुठल्याच पद्धतीचं त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नाही, भेदभाव नाही. ही स्थिती म्हणजे सुराज्य आहे. आणि या उलट आमच्याकडं समाजामध्ये प्रत्येक स्तरावरती भेदभाव आहे. प्रत्येक स्तरावरती तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, मनुष्य हा धर्मांमध्ये वाटला गेलेला आहे. एका धर्मांमध्ये देखील तो जातींमध्ये वाटला गेलेला आहे. जातींमध्ये देखील उपजातींमध्ये तो वाटला गेला आहे. मनुष्य हा पैशाच्या आधाराने एकमेकांच्या विषयी आपली मतं ठेवत असतो आणि त्यातून कोण ज्येष्ठ कोण कनिष्ठ हे तो ठरवत असतो. मनुष्य एखाद्याच्या विद्वत्तेवरून त्याचं श्रेष्ठत्व समजत असतो आणि एखादा अजाण परंतु अत्यंत शुद्ध भावाचा जीव मात्र त्याच्या दृष्टीने कदाचित कनिष्ठ राहू शकतो.
ही सगळी आमच्या बुद्धीची मोजमाप ही आम्हाला कधीच सुराज्यामध्ये जाऊ देत नाहीत. आणि त्यामुळे सुराज्य या शब्दाची संकल्पना जणू काही प्रभू रामचंद्र आम्हाला या वर्षा ऋतूमध्ये उत्पन्न झालेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूंच्या आधाराने सांगते की सुराज्य म्हणजे सर्वांचा समावेश, आणि या सर्व समावेशकतेमधून निर्माण झालेलं सौंदर्य याचा अर्थ सुराज्य आहे. प्रभू रामचंद्रांना अभिप्रेत असलेलं हे सुराज्य, त्याचाच या रामराज्य या रूपाने आपण नेहमी त्याची तुलना या स्वराज्याबरोबर करत असतो. प्रभू रामचंद्र या सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक घटकाला पाहतायत, बघतायत की काही पांथस्थ बराच वेळ रस्ता चालत होते, परंतु आता ते थकले आणि ते खाली बसलेले आहेत. या थकून खाली बसलेल्या लोकांच्याकडे, या वाटसरूंच्याकडे प्रभू रामचंद्र पाहतायत. मनामध्ये विचार करतायत की जह तह रहे पथिक थकी नाना, जिमी इंद्रिय गण उपजे ज्ञाना. हे पथिक, हे पांथस्थ यांच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्र आपल्या इंद्रियांची चाललेली ही धावपळ पाहतायत. प्रत्येकाला या सूर्योदयापासून आपण पाहतो की तो क्रियाशील आहे. का क्रियाशील आहे? कारण त्याला काहीतरी आपल्या इंद्रियांच्या आधाराने तृप्ती मिळवायची आहे. कोणाला काहीतरी उत्तम खायचंय, कोणाला काहीतरी उत्तम जाणीवा उपभोगायच्या आहेत, कोणाला काहीतरी उत्तम अनुभवायचंय. या प्रत्येक इंद्रियाचा जो विषय आहे त्याच्या तृप्ततेसाठी आमच्या सगळ्यांची धावपळ चाललेली आहे. बघा, ते बऱ्याचदा टेलिव्हिजनमध्ये एकदम फास्ट मोशनमध्ये त्या व्हीटी स्टेशन वगैरे सारख्या स्टेशनचं आपल्याला चित्र दाखवतात की कशी गर्दी अचानक त्या लोकलमधून बाहेर येते, पुन्हा मध्यरात्र झाल्यानंतर कशी सगळीकडे सामसूम होते. हे जसं आपल्याला या सृष्टीमध्ये जर एक पूर्ण चित्र काढलं तर दिसेल की समस्त सृष्टी देखील अशीच अखंड क्रियाशील आहे. अर्थात या क्रियाशीलतेबद्दल संतांना कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, कारण त्यांना आळस हा कधी आवडलाच नाही. प्रत्येकाने क्रियाशील राहावं, भल्या पहाटेपासून क्रियाशील राहावं, आपल्या उद्योगधंद्यामध्ये अत्यंत निपुण राहावं, आपला प्रपंच चांगला करावा, कोणासमोरही कधी हात पसरू नये, हे सर्व संतांना अभिप्रेत आहे. परंतु संत पाहतायत की मनुष्य हा गाढ झोपेमध्ये देखील अशांत आहे. का बरं? म्हणजे तो क्रियाशील आहे तेव्हा तर तो निश्चितपणे अशांत आहेच, परंतु गाढ झोपेमध्ये देखील तो अशांत आहे. जणू काही अशांतता त्याच्या देहाच्या सर्व अवस्थांमध्येच त्यामध्ये भरून उरलेली आहे. यावरून एकच त्यांना लक्षात येतं की या इंद्रियांच्या तृप्ततेसाठी, त्यांच्या या हव्यासासाठी मनुष्य हा अखंड जागा आहे, अखंड धावपळ करतोय. ही धावपळ कधी थांबू शकेल? कधी आम्ही खऱ्या अर्थाने विश्राम या स्थितीमध्ये जाऊ शकू? जेव्हा आम्हाला या इंद्रियांना हव्या असलेल्या गोष्टींमधलं मिथ्यत्व कळेल की अरे दररोज श्रीखंडपुरी खायला पाहिजे, हे जिभेचे चोचले कशाला? जे काही समोर येईल ते जर मी गोड मानून खायला सुरुवात केली की स्वाभाविकच या जिभेची रसना ही शांत होऊन जाईल. दररोज मला मनासारखंच सर्व काही प्राप्त व्हावं ही अपेक्षा ठेवून आपण जी क्रिया करतो त्यापेक्षा जे घडत आहे ते माझ्या कल्याणाचं आहे, तो माझ्या रामाचा प्रसाद आहे, अशा पद्धतीने जर आपण मनाला समाधान दिलं तरच मन शांत राहू शकेल. हे मन शांत झालं की त्या सर्व इंद्रियांची गती देखील स्वाभाविकपणे शांत होईल. अमुक अमुक घडावं ही मनाची भ्रांतच कुठेतरी पळून जाईल. आणि ह्या अशा अवस्थेला सज्जनो ज्ञान असं म्हणतात बरं का. म्हणजे आम्हाला जे आपल्या घरामध्ये लावलेली ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेट आहेत ना, त्याचा अभ्यासक्रम पुन्हा एकदा बघितला पाहिजे की आम्ही खरं ग्रॅज्युएट आहोत, खरे ज्ञानी आहोत का? कारण आम्हाला तर या पाश्चात्य संस्कृतीने एकावर एक शून्यच केवळ लावण्याचं शास्त्र शिकवलं, परंतु संत
ही शून्य लावत असताना देखील शून्याला भेदून समाधानापर्यंत कसं जावं हे शास्त्र शिकवतात. कारण शून्याला भेदून पलीकडे गेलेलाच इंद्रियांना शांत करू शकतो. अन्यथा ही जीवाला असलेली धावपळ ही देहाच्या कुठल्याही स्थितीमध्ये थांबत नाही. प्रभू रामचंद्र या थकलेल्या वाटसरूंच्याकडे पाहून मनामध्ये विचार करतायत की मनुष्याच्या इंद्रियांची वखवक देखील अशाच पद्धतीने थकून शांत बसते जेव्हा त्याच्या हृदयामध्ये ज्ञान प्रगटतं. मग आता याचा उलटा ताळा लावायचा की माझ्या अंतःकरणामध्ये ज्ञान किती प्रगटलेलं आहे हे आपल्या अंतःकरणातल्या अशांततेवरून मोजायचं. फॉर्म्युला देतो. हृदयातली अशांतता इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनेट टू ज्ञान. जेव्हा तुमच्या हृदयामध्ये पूर्ण ज्ञान आहे तेव्हा अतिअल्प किंवा शून्य अशांतता आहे. आणि जेव्हा तुमच्या हृदयामध्ये प्रचंड अशांतता आहे समजून घ्या की अज्ञानाचा काळोख हृदयामध्ये दाटलेला आहे. काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे सांभाळी. काहीच न करुनी प्राणी याचा अर्थ लोक म्हणतात म्हणजे नुसती जपमाळ घेऊन कॉटवर बसून राहायचं असंच समर्थांना म्हणायचंय ना. नाही सज्जनो, ज्या वेळेला आमच्या कर्तेपणाची स्थिती संपते त्यावेळेला नामस्मरण देखील भगवंत करत आहे हीच अजपा हृदयामध्ये आम्हाला स्पष्ट जाणवते. आणि त्यावेळेला जप करण्याचं कर्तेपण देखील त्या भगवंताकडे जातं. अशा या भगवंताच्या वाणीला आतमध्ये उतरून शांतपणे ऐकणं हीच इंद्रियांची संपूर्ण अशांतता गेल्याची स्थिती आहे. ते ज्ञान आहे. आणि असं ज्ञान पाहिल्यानंतर संतुष्ट कोण होतं? चक्रपाणी होतो. ज्याप्रमाणे या पांथस्थांना पाहून प्रभू रामचंद्र देखील अत्यंत शांत झालेले आहेत. समाधानी अशी अवस्था या पांथस्थांच्या स्थितीकडे पाहून ते अनुभवत आहेत. पावसाळ्याचे ढग आता हळूहळू हटू लागलेले आहेत. सोसाट्याने वाहणारा वारा या ढगांना दूर दूर पर्यंत घेऊन जातोय. अनेकदा त्यांना तो छिन्न विछिन्न करून टाकतोय, विरळ करून टाकतोय. जे ढग खरं तर जलाने परिपूर्ण होते परंतु या सोसाट्याच्या वाऱ्यामुळं ते विरळ झाले आणि हलके झाल्यामुळं ते वरच्या दिशेने जाऊन त्यांच्यामधलं बाष्प हे संपून गेलं. प्रभू रामचंद्र अशा ढगांकडे पाहतायत आणि मनामध्ये विचार करतायत की एखाद्या अत्यंत सदाचारी अशा घरामध्ये जिथं कुळातील सर्व आचार हे अत्यंत संपन्नतेने पार पाडले जातात परंतु अशा कुळामध्ये जर असा एखादा मुलगा जन्माला आला, असा एखादा कुपुत्र जन्माला आला ज्याला या कुळातले हे आचार विचार मान्य नाहीत आणि जो या सर्व परंपरेच्या विरुद्ध जातोय तर तो या परंपरेच्या विरुद्ध जाणारा हा पुत्र म्हणजे जणू काही सोसाट्याने सुटलेला वारा आहे. आणि घरातले हे सुंदर परंपरेने चालणारे आचार विचार हे उत्तम धर्म म्हणजे काही हे छिन्न विछिन्न झालेले मेघ आहेत. आता ह्याची उदाहरणं तर आपण थोडंसं जरी अवतीभोवती बघितलं तरी आपल्याला दिसतात. अनेकांच्या तर घरामध्ये देखील दिसतात की आम्हाला तुमचा परमार्थ मान्य नाही असं तोंडावरती सुनावणारे अनेक घरातली मुलं आहेत. स्थळ पाहायला जाताना एखाद्या मुलीला विचारलं देव धर्म आचार विचार यांबद्दल, छे छे अशा झालेल्या जुन्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत, आम्ही स्वतंत्र विचाराचे आहोत. मला सांगा की अशाने घरातले कुळाचार या पद्धती या कशा पद्धतीने राबवल्या जाणार? जिथं प्रत्येकालाच आधुनिकतेचा संग धरायचा आहे अशा ठिकाणी या सर्व कुळाचारांना या धर्म आचरणाला अडगळीत टाकलं जातं. अनेकांच्या घरी तर देवांना माळ्यावरती बांधून ठेवण्यात येतं. ते काही आम्हाला जमणार नाही, आमचा या कर्मकांडांवरती विश्वास नाही.
आम्ही या आधुनिकतेच्या नावाखाली कुठं चाललेलो आहोत याचा आम्हालाच विचार करायला हवा. परंतु कालाय तस्मै नमः अशी स्थिती आहे. आणि महाराजांनी आपल्याला सांगितलं ना, कोणाला बदलायचा प्रयत्नच आपण करायचा नाही, परंतु जे दिसतंय ते निदान साक्षीत्वाने बघायला काय हरकत आहे. प्रत्येक जण आपापलं संचित घेऊन आलेला असतो. याही काळामध्ये आपल्या आई वडिलांच्या पेक्षा पुढे जाऊन उत्तम कुळाचार करणारी मुलं देखील आहेत, तशा सुना देखील आहेत. आणि विशेषतः आपल्या श्री महाराजांच्या परंपरेमध्ये तर लहानपणापासून ज्या घरामध्ये संस्कार झाले त्यांच्या अनेक पिढ्या श्री महाराजांच्या सेवेमध्ये येत राहतात आणि त्यांना हा परंपरा सांभाळण्यामध्ये गौरव वाटतो. हीच सद्गुरूची खऱ्या अर्थाने त्या घराण्यावरती कृपा असते की काळ जरी बदलत राहिला, जरी वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा होत राहिल्या, तरी देखील जे आपल्या वाडवडिलांनी आपल्याला दिलेलं आहे ते अत्यंत आनंदाने, अभिमानाने ही पुढची पिढी देखील सांभाळत राहते. प्रभू रामचंद्र शेवटच्या टप्प्यावर बघतायत की कबहु दिवस मह निबिडतम कबहु क प्रगट पतंग बिनसई उपजई ज्ञान जिमी पाई कुसंग सुसंग. कधी कधी वारा थांबतोय, पुन्हा सगळे ढग एकत्र येतात आणि हे काळे ढग एकत्र आले की सूर्याला ते झाकून टाकतात. आणि कधी कधी पुन्हा वायू वाहतोय, ढग वेगळीकडे होत आहेत आणि ढगांचं हे छत्र हल्लं की सूर्य पुन्हा प्रगटतोय. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र विचार करतात की ज्ञान हे खरं तर कुठून बाहेरून येत नाही. ज्ञान हे प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्येच आहे. अहम ब्रह्मास्मी हा बोध आत जाणायचा आहे, हा बाहेर आणायचा प्रयत्नच नाहीये. तू ब्रह्मस्वरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापरे आदी शंकराचार्य सांगतात. मग सगळे जण जर ब्रह्मस्वरूप आहेत तरी प्रत्येकाला त्याची अनुभूती का येत नाही? एकच कारण आहे. कुसंग मिळाला की हृदयावरती अज्ञानाचं मळभ येतं आणि अज्ञानाच्या मळभाखाली हा ज्ञानरूपी सूर्य झाकला जातो. परंतु ही कुसंगतीच आमच्या ज्ञानाला झाकून ठेवते. ती कुसंगती जर विधिवश एखाद्या संताच्या कृपेने सत्संगतीमध्ये बदलली की तो सत्संग आमच्या हृदयामधल्या या अज्ञानाच्या मळभाला दूर करतो आणि जे स्वयंप्रकाशी तेजस्वी असं स्वतःचं स्वरूप आहे, जे ज्ञानमय आहे, जे विज्ञानमय आहे, अशा स्वरूपाची स्वाभाविक अनुभूती आपल्याच स्वतःला अंतःकरणामधून येते. हे सज्जनो सत्संगतीचं महत्व आहे. का कथा ऐकायची, का चांगल्या लोकांच्या संगात राहायचं, का संतांचे विचार अखंड चिंतनामध्ये घ्यायचं, याचं कारण एकच की आपल्या अंतःकरणातल्या अज्ञानाच्या मळभाला आपल्याला दूर करायचं आहे. अशा रीतीने आपण या विस्तीर्ण असलेल्या दोह्यातल्या प्रत्येक सूत्राचं चिंतन करत करत आज या दोह्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आलो. आता उद्याच्या कथा विभागामध्ये पुढील दोह्याचं आपण गायन करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.